जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हे महा टी संदर्भात आणि आन्सर की संदर्भात एका म्हणजे नवभारत या वृत्तपत्रामध्ये टीईटीच्या आन्सर की संदर्भात ही आलेली न्यूज आहे आणि तेच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. आणि या न्यूजमध्ये टीईटीच्या आन्सर की संदर्भात नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते मी तुम्हाला साध्या आणि सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला समजून सांगत आहे. बरेच विद्यार्थी टीईटीच्या आन्सर की संदर्भात अपडेट जाणून घेण्याचा त्यांचा बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा वाट पाहत आहे की आन्सर की केव्हा येणार आहे, केव्हा येणार आहे. तर नक्कीच आता काही दिवसामध्ये महा टी म्हणजे MSc पुणे यांच्याकडून लवकरात लवकर ही आन्सर की लवकरात लवकर पब्लिश करण्यात येणार आहे. आता या न्यूजमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे. आता हा हिंदी वृत्तपत्र आहे आणि हिंदीमध्ये ही न्यूज आहे. तर मी तुम्हाला एकदम साध्या सिंपलमध्ये या न्यूजमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. पहा, सुरुवातीला आपल्याला सांगते की वरतं तुम्हाला दिसतच आहे महा टी 2025 आन्सर की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजे MSc की ओर से पेपर 1 और पेपर 2 की आंसर की 2025 जल्द ही जारी की जाएगी। जो उम्मीदवार 23 नवंबर 2025 को परीक्षा में शामिल हुए थे वे अपनी आंसर की अपने अकाउंट लेख म्हणजे आपलं अकाउंट जे आपण बनवलं होतं ते दिए लेख में दिए डायरेक्ट लिंक के माध्यम से PDF के रूप में डाउनलोड कर सकेंगे। उत्तर कुंजी से उम्मीदवारों को परीक्षा में प्रदर्शन का मूल्यांकन करने में हेल्प मिलेगी। इसके ज़रिए उम्मीदवारों को अपनी सही उत्तरों की जांच करने के लिए भी मदत मिलेगी। म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या न्यूजमध्ये आपल्याला नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते मी आता सांगतो. म्हणजे आता MSc पुणेकडून आता ही जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची महा टीची परीक्षा झाली 23 नोव्हेंबरला, याचे पेपर 1 आणि पेपर 2 यांची आन्सर की ही PDFच्या स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि ही PDFच्या स्वरूपामध्ये उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला आपला स्कोअर कार्ड किती आहे हे आपल्याला समजणार आहे. आपण याच्यामध्ये पास आहो की फेल आहे हे आपल्याला परिपूर्ण समजणार आहे. आता त्याच्या पुढचं अधिक एक मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी ही आन्सर की आपल्याला येणार ती एक प्रोव्हिजनल आन्सर की असणार आहे आणि याच्या माध्यमातून आपला स्कोअर कार्ड काय आहे, पासचा आपला रिझल्ट पासचा आहे की फेलचा हे नक्की आपल्याला समजणार आहे. त्याचबरोबर आपल्याला असंही सांगता येते की ज्यावेळी ही आन्सर की येणार त्यावेळी तुम्हाला MScकडून तुम्हाला ऑब्जेक्शन लिंकसुद्धा ते ओपन करणार आहे. म्हणजे जे प्रश्न तुम्हाला संदिग्ध वाटणार म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ते बरोबर चुकीचे दिलेले आहे पण तुमच्या दृष्टिकोनातून ते बरोबर आहे, तर मग त्याचा तुम्हाला विथ प्रूफ तुम्हाला त्यांना मेल करावा लागेल इमेजच्या स्वरूपात आणि ते तुम्हाला त्यांना सांगावं लागेल हा यांचा एव्हिडन्स आहे आणि इथं याचं या प्रश्नाचा आन्सर असं असं दिलं आहे. मग त्याच्यावर तुम्हाला असं ऑब्जेक्शन लिंकसाठी तुम्हाला 10-12 दिवस देणार आहे. पहिले प्रोव्हिजनल आन्सर की त्याच्यावरून तुमचा स्कोअर कार्ड, तुम्हाला प्रश्न जर संदिग्ध वाटले तर त्याच्यावर तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्शन लिंकसुद्धा ते टाकणार आहे. असं हा क्रायटेरिया असते. समजलं? आता या न्यूजमध्ये नेमकं अधिक पुढं काय सांगण्यात आलेलं आहे ते आता पुढच्या स्क्रीनमध्ये पाहू. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढं पहा या न्यूजमध्ये अधिक काय सांगितलेलं आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा 2025 महा टी पेपर 1 और पेपर 2 का आयोजन 23 नवंबर 2025 को 2 शिफ्टों में किया गया था, जिसमें पेपर 1 कक्षा 1 से 5 तथा तक पढ़ाने के लिए और पेपर 2 कक्षा 6 से 8 तक पढ़ाने के लिए किया जाता है। यह परीक्षा ऑफलाइन मोड में आयोजित की गई थी। आंसर की जारी होने के बाद उम्मीदवारों को PDF डायरेक्ट लिंक यहाँ उपलब्ध करा दिया जाएगा। म्हणजे आता याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे पुढं की आपल्याला माहीतच आहे की ही परीक्षा 2 मोडमध्ये आयोजित करण्यात आली होती. पेपर 1 जो 1ली ते 5वीसाठी होता आणि दुसरा जो पेपर होता 6वी ते 8वीसाठी होता आणि हा जो पेपर आहे आपला ऑफलाईनच्या स्वरूपात होता. आणि आता याची जी आन्सर की आहे याची आन्सर की महा टी
gov.in या वेबसाईटवर येणार आहे आणि ते PDF च्या स्वरूपात येणार आहे आणि ही आन्सर की PDF च्या स्वरूपात आल्यानंतर आपल्याला ते आन्सर कीच्या माध्यमातून आपला स्कोअर कार्ड समजणार आहे. आता ही नवभारतमध्ये आलेली ही एक न्यूज आहे महा TETच्या संदर्भात, पेपरच्या संदर्भात. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं सुद्धा आन्सर की देण्याबाबत, पब्लिश करण्याबाबत हालचाली सुरू केलेल्या आहे आणि लवकरात लवकर आन्सर की हे उपलब्ध होणार आहे. कारण आता पेपर कमसे कम 20 दिवसाच्या वर झालेले आहे आणि एवढ्या दिवस झाल्यानंतर लवकरात लवकर MSCकडून ही आन्सर की जारी करण्यात येणार आहे असं आपल्याला इथं समजते. आणि माझा असाही अंदाज आहे की पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे येणाऱ्या 15 तारखेपासून तर 22 डिसेंबरपर्यंत ही नक्कीच आन्सर की येणार आहे. आता ही होती नवभारतमध्ये आलेली न्यूज, जे की आपण महा TET परीक्षेच्या आन्सर की संदर्भात एक अपडेट आपण घेऊन आलेलो आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि बरेच विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून TET परीक्षा झालेली आहे आणि त्यांच्या आन्सर कीची वाट पाहत आहे आणि नक्कीच त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून थोडा काही दिलासा मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.